मनोज जरांगे आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। मराठ्यांना 10% आरक्षण जाहीर झाल्यानंतरही सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी हायकोर्टात। शरद पवारांसोबतच्या आमदारांना अपात्र न ठरवण्यावर आक्षेप। आज सुनावणी। खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। मुंबई हायकोर्टाने जात प्रमाणपत्र अवैध ठरवत केलं होतं रद्द। सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष। उद्धव ठाकरे 22 आणि 23 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर। 5 ठिकाणी संवाद सभेचं आयोजन। शेगावमध्ये गजानन महाराजांचं सुद्धा दर्शन घेणार। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। सर्व 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। तर आज संध्याकाळी अंधेरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुद्धा संबोधित करणार। केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला। आज शेतकरी दिल्लीकडे कूच करणार। दिल्लीच्या सीमेवरील कॉन्क्रीट बॅरिकेड्स तोडण्यासाठी हायड्रोलिक क्रेन सुद्धा आणल्या। बुलढाण्याच्या लोणारमध्ये उपवासाच्या फराळातून 400 ते 500 ग्रामस्थांना विषबाधा। अनेकांची प्रकृती चिंताजनक। डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे अनेकांवर उघड्यावरच उपचार। आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा। राज्यातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक।